तिकडे धुळे शहरात गॅस टंचाईचा भडका उडाला असून एका गॅस एजन्सी बाहेर चक्क एसआरपीएफ जवान आणि नागरिकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यावरून हा राडा झालाय। या राड्यात एका जवानाला गंभीर मारहाण करण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून आता पोलिसांच्या पहाऱ्यात गॅस वितरण सुरू करण्यात आले। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। धुळ्यातील गॅससाठी एसआरपीएफचे जवान आणि काही नागरिकांमध्ये राडा झालेला आहे, ज्यामध्ये एसआरपीएफ जवान अतिशय गंभीररित्या जखमी झालेला आहे। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी भूषण अहिरे यांच्याकडून। भूषण, हा राडा नेमका कशामुळे झालाय? जर आपण बघितलं गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या साठी संपूर्ण तणावपूर्ण परिस्थिती आहे। गॅस मिळत नसल्यामुळे असाच प्रकार धुळ्यामध्ये देखील घडलेला आहे। एसआरपीएफचा हा गॅस एजन्सी आहे आणि त्या ठिकाणी हे जवान असतील, त्यानंतर कर्मचारी असतील, हे ते गॅस घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झालेली होती आणि त्या दरम्यानच गॅस वेळेवर का मिळत नाहीये याची विचारणा केल्याचा राग अनावर झाल्यानंतर तेथील कर्मचारी असतील, तिथले जे सुरक्षा रक्षक असतील, त्यांच्यातर्फे ही मारहाण धक्काबुक्की करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती आता गॅस एजन्सीच्या बाहेर बघायला मिळत आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेले आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात झाला असून या पोलीस यंत्रणेच्या समोरच आता गॅसचं वितरण ही करण्यात येत आहे। भूषण, या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय धुळ्यामध्ये गॅस एजन्सी बाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता पोलिसांच्या पहाऱ्यात या ठिकाणी गॅस वितरण सुरू करण्यात आलेलं आहे। तर महायुद्धाचे परिणाम आपण पाहतोय। गॅससाठी आता जवान आणि नागरिकांमध्ये मोठा राडा झालाय।